गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर आज आहे बघा सोमवार म्हणले की चला आता रविवारी कसं जरा निवांत असतं, पण सोमवारी आता टिफिन रसिका आज ऑफिसला जायचं रसिकाला. आणि आज गोड्याला तर काय सुट्ट्या लागलेत आमच्या विनाशला, त्याच्यामुळे काय त्यालाही सांभाळणं. नाही तर शाळेत कसं 2-3 तास जातात, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नसतं. तर हे इकडे बघा मटकी झालेली, मटकीची उसळ केलेली आहे टिफिनसाठी. पोळ्या बनवलेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. फक्त नाश्त्यासाठी सासूबाईंना काय करावं लागेल. सासूबाईंना ना आज काल पोहे दिले तर बघा नीट अर्धवटच खाल्ले, त्यांना नीट चावत नाही. मग त्यांना असं मऊसूत असं मी आता काय करते, ज्वारीचं पीठ जरा भाजते. नाही ना आला तिचा कॉल. तर ज्वारीचं पीठ भाजते आणि त्यांना पेज केल्यासारखी करते ज्वारीच्या पिठाची. हे बघा सासूबाईंची पोथी वाचणं चालू आहे. आता मग त्यांना नाश्ता दिले की मग आमचा नाश्ता करायचा आहे. आमच्या नाश्त्यासाठी मी बनवणार बघा, हे बघा कालचं थोडंसं वरण राहिलेलं आहे, भाजी राहिली त्यात मिक्स केलं. आता त्याचं थालपीठ बनवणार मी. वाया घालवण्यापेक्षा एक कांदा चिरून बनवते थालपीठ. आता सासूबाईंना सहज खाता येईल असं बनवावं लागतं, कारण का त्यांना ना चावण्यापेक्षा गिळत नाहीत लवकर. त्याच्यामुळे मग म्हटलं आता काय बनवावं तरी काल त्यांना म्हटलं मी पोहे मिक्सरमधनं काढून घेऊ का, तर नको म्हणतात. तर बघा आता मी दाखवते तुम्हाला ज्वारीचं पीठ. हे बघा याच्यामध्ये ना मी तूप टाकते आणि तूप टाकून थोडं भाजून घेते छानपैकी. एवढंच सासूबाईंचं ना असं खाताना काय होतं, निम्मं खाली सांडलं जातं, निम्मं गिळलं जातं, असं चाललेलं आहे बघा. मग काय करावं हा प्रश्न म्हणतो, रोजचं काय करावं. म्हणून म्हटलं हे बघा भाजून घेतलं आहे चांगलं ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पिठाची पेज बनवते. आता मग काय करणार, भाकरी आपण बनवून मी काय करते, भाकरी मिक्सरमधनं काढून देते, पोळी मिक्सरमधनं काढून देते. जेवढं आपल्याकडनं करता येईल तेवढं करत असते. पण त्यांना कधी कधी आवडत पण नाही हे असं बारीक करून दिलेलं मिक्सरमधनं. मला म्हणतात मिक्सरमधनं कशाला बारीक करून देते तुम्हाला. हे पहा इकडं मी कसं ज्वारीचं पीठ शिजवलं, त्याच्यामध्ये मीठ आणि जिरे घातलेत बघा. आणि आता याच्यामध्ये कसं खायला देताना थोडंसं दूध आणि तूप जरी दिलं, तूप घातलं ना तरी छान लागेल. अशा प्रकारे हे ज्वारीचं पिठाचं पेज केलेलं आहे. हे पहा. चला आता आम्हाला वेगळं, हसबंडला वेगळं. तरी बरं आहे, तर विराजच्या शाळेला सुट्ट्या आहेत. मी तुला व्हॉट्सअपवर माझं स्टार ॲडचं एक हे पाठवतो. नेक्स्ट हे चालू आहे समजा. हे बघा खावा, मऊ केलेले बघा. आता ना पेज सारखं केलं, पेज केलं, पेज केली. कमी करू का, थोडी देऊ का पहिला. चला आता सासूबाईला दिले नाश्ता. म्हणलं जेवढं तुम्हाला जातं तेवढं खावा. त्यातलं काढून घेतलं. मी म्हणलं कसं एकदम नाही खाल्लं जात, थोडे देते. चला आता आम्हाला बनवते नाश्ता. हे पाहिजे तर थालपीठ लावून ठेवलेलं आहे. फक्त हे आंघोळीला गेले की इकडं फक्त गॅस चालू करायचा. सासूबाईंचं झालंय नाश्ता. याचं नेमकी बघा असं मी काढता नाही कडी तुटली. तर आता यांचा टिफिनही भरून घेते, म्हणजे लवकर पटापटा सगळं आवरलं जाईल.
आज विरांशकडे जायचं म्हणून पटापटा आवरलं. जायचं होतं विरांशकडे म्हणून बराबर आवरलं. पण आता मावशी आल्यानंतर जाईन मी म्हणलं, नाही तर विरांशला इकडंच आणलं असतं मी. तर चला आवडते पटापटा बाकीचं. आणि ह्यानी बघा आंबे आणलेले आहेत यासोबत पेटीभर आंबे आणलेले होते. त्यातल्या सगळ्यांना वाटलेत. हे आहेत, अजून दुसरीकडे आहेत ते आंबे आहेत. 3 डझनची पेटीच आणलेली होती. पोरीनं वाटलेत, जसं पिकतील तसं दिलेले आहेत मुलींना पण आंबे. किती भराभरा कामं करा बघा. सकाळपासून आपले हात चालूच असतात. वेळ तीच येते. तरी आज बघा 9:30च्या आत सगळंच आवडलेलं आहे. आज रसिका ऑफिसला जायचं होतं रसिकाला, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पिलूला पण आपल्याला सांभाळावं लागेल विरांशला. ते इथूनही पटापटा आवडलेलं आहे. पण आज विनायक घरी आहे तर तो थोडं सांभाळेल आणि मग मी मावशी आली की जाईन. बायकांची कामं काही संपतच नसतात, कितीही करा. झालं बघा आता सगळी कामं आवरलीत माझी. आता 11 वाजले, 10:30 वाजलेत ना. 11पर्यंत जरा माझं आवरती. जरा चेहरा सकाळपासून जे वरती चंबू बांधलेला असतो तो आता आता निघेल, खाली निघेल आता. चला बाय. चला घ्या, उन्हाची काळजी घ्या. सरबत बिरबत प्या रस्त्याने. मग काय सरबत प्यायचं ना. लेमन हे असतं ना, लिंबू सरबत मिळतं. किती जण तर घेतात लिंबू सरबत रस्त्याने. बघा आमचे सासूबाई आता नाश्ता करून झोपलेले. सासूबाईंची काय झालं हे बघा. इथं हाताला तुम्ही म्हणताल हे हाताला काय झालं, तर सासूबाईंची स्किन इतकी नाजूक आहे ना. आता म्हातारपणी सगळ्यांची स्किन नाजूक होत असते. माझ्या आईची पण तशीच आहे. तर थोडंसं जरी लागलं खरचटलं ना तर स्किन साल निघते आणि ते ना टवकरतात. म्हणून एवढं मोठं बँडेज बांधावं लागलं त्यांना बळबळ थोड्याशा जखमेसाठी. खरंच म्हातारपण फार अवघड असतं आणि सांभाळणं त्यांना फार कठीण असतं. त्या लोकांचे स्वभाव बदलतात. म्हातारपणी त्यांच्या स्वभाव हट्टी बनतो आणि त्या सगळ्याला सामोरं जावं लागतं आपल्याला. हां या आता हे निघालेत. आणि ह्याच्यावरनं लहानपणी कसं असतं, मुलं लहानपणी कशा हट्टी असतात तसंच असतं. चला आता अर्धा तास निश्चिंती मावशी येईपर्यंत. झालं का कचरे नेलं का. छोटी मोठी कामं बघा आता कचऱ्याचं. तर हेच तुमच्याशी बोलत होते मी. तेवढ्यात मिस्टर आले मागून. तर बघा म्हातारपण फार अवघड असतं. त्यांना सांभाळणं अवघड असतं. आणि हट्टी स्वभाव, मेन म्हणजे हट्टी स्वभाव बनतो. आणि एक तर सांगितलेलं ऐकत नाहीत आणि डोक्यातही राहत नाही असं म्हटलं तर चालेल. लहान मुलांसारखंच असतं. तिकडे विरांश तर इकडे आमचे सासूबाई. असं आहे बघा. तर यावरूनच सांगते आपलं कसं म्हातारपण जाईल हे एक टेन्शन असतं त्यांचं बघितलं की. आणि रोज सासूबाई एवढ्यातच म्हणजे 15 दिवसामध्येच सासूबाईंची अशी अवस्था झालेली आहे की जेवण पण ते कसं गिळता येत नाही. त्याच्यामुळे बारीक करून द्यावं लागतं. ते चांगले स्ट्रॉंग होते आमच्या सासूबाई. माझ्या सासूबाई आमच्या म्हणजे माझ्या सासूबाई. तर चला असं चालणारच आता वयानुसार. असं चढ उतार हे चालणारच आहे. चला तर मग काल पण मग त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं काही झालं नाही. असं काय काय असतं ना, काही अडचणी असतात घरात, त्याच्यामुळे काही व्हिडिओ काल मी बनवलं नाही. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.